So hey guys, welcome back to my another vlog. So guys, आम्ही जात आहे बाहेर. दादूस आता उठलाय. किती वाजले? किती वाजले? 5 वाजून 11 मिनिटं झालेले आहे. जुली थंडी वाजते रे. तुला कसं माहित पडलं? तुला थंडी वाजत नाही का? तू कुठून आली आहे? रिया. नमस्कार फ्रेंड्स, मी आहे अस्मिता. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे अस्मिता फॅशन लाईफ. तर बरेच दिवस झाले मी व्हिडिओ बनवले नव्हते आणि आता इथून पुढे ब्लॉग बनवत जाईल. तर माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. तर तसेच मी जात आहे विरारला आणि मी दादरला पहिला पोचणार आहे. त्याचनंतर माझी तिथे बहीण भेटेल आणि माझी बहीण आणि मी, तिची फॅमिली आणि माझी फॅमिली मिळून आम्ही विरारला जात आहे. 4-3:30ला उठून आम्ही मस्तपैकी तयारी केलेली आहे. मुलींची तयारी म्हटलं तर खूप 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 काही असतं, तर त्यामुळे थोडं आम्हाला लेट होणारच होतं. तर लेट तर झालेलं नाही आहे आणि मला वाजत होती थंडी, त्यामुळे मी हा स्कार्फ बांधलेला आहे आणि खूप छान आमची ट्रिप होईल हेच आम्ही बघतोय. कारण की आम्ही 6 जण जात आहेत पहिल्यांदाच, कारण की आम्हाला तिथलं काहीच माहिती नाही आहे. त्याचमुळे मी माझ्या बहिणीला दादरला बोलवलेलं आहे आणि तिथे ती भेटणार आहे. तिथे भेटल्यानंतर आम्ही तिच्याबरोबर जाणार, कारण की ती जाऊन आले त्यामुळे आम्हाला काही प्रश्नच नाही की कुठे कसं जायचं, तर टेन्शनच नाही आहे. तर त्याचमुळे ही छकोली आहे आणि तो एकलव्य होता आणि ही ट्विन्स आहेत. तर आम्ही पोचतोय आता दादरला. हे आहे दादर. तर इथून आम्ही विरारच्या ट्रेनमध्ये बसणार आहे आणि तिथून मस्तपैकी रिक्षा पकडून वगैरे जीवदानीला जायचं आहे. तर हे आम्ही पोचलो आहे आता विरार स्टेशनला. हे बघा, आणि खूप गर्दी आहे. संडे आहे तर खूप गर्दी आहे आणि खूप छान वाटतंय गर्दीमध्ये पण. तर मस्त आमचं दर्शन होईल असं वाटतं आम्हाला, कारण की पायरी जी आहे, ज्या पायऱ्या आहेत ते खूप आहेत. भीती तर वाटते आहे की किती चढायचं आहे आणि काय चढायचं आहे, पाय दुखतील वगैरे. तरी पण आम्हाला मस्त वाटेल, कारण की मुलांमध्ये जर तुम्ही व्यवस्थित मस्त फॅमिलीमध्ये जात असाल तर छान वाटतं. आणि अशाच प्रकारे तुम्ही मस्त ट्रिप वगैरे मध्ये खूप छान जात राहा आणि आपले व्हिडिओज वगैरे असेच ब्लॉग टाकत राहा तुम्ही. तर खूप छान वाटतं आपल्याला आपल्या फॅमिलीसोबत गेल्यानंतर. आणि ही आमची रिचा आहे, त्याचनंतर हा वेदांत, आणि यांची मस्ती तर भेटल्यानंतर चालूच असते. हा एकलव्य. तर आमचं चालू आहे मचमची, कसं जायचं काय जायचं तेच विचार आमचं चालू होतं. तर आमची रिचा ही ब्लॉग बनवत होती. हा एकलव्य. तर आमचं कंटिन्यू तर कसं जायचं काय जायचं हे तर कंटिन्यू चालू होतं. आणि आम्ही नाश्ता केलेला नव्हता, काहीच खाल्लेलं नव्हतं. त्याचमुळे कुठे नाश्ता करायचा, कुठे काय खायचं तेच विचार चालू होते. आम्ही आलेलो विरारला. आता आम्ही जाणार मंदिरला, बस पकडून नाही तर रिक्षा पकडून. सो इथे घेतलंय थोडा, कारण की बाहेर जाऊन घ्यायचं होतं पण आम्ही आतमध्येच घेतलं. त्याचं नाव काय? काय ट्रेन आमची. मुलांची मस्ती चालूच असताना आणि त्यांनीही ब्लॉग बनवत होते, कारण की आमच्या ट्विन्स मुलींनी आणि वेदांतने, माझ्या बहिणीचा मुलगा आहे तो वेदांत, खूप मस्तीखोर आहे आणि खूप छान आहे, खूप हुशार आहे तो. आणि तसेच या दोघींची तर मस्ती चालूच होती. बोलत बोलत आम्ही स्टेशनच्या रिक्षा स्टॉपजवळ
मस्तपैकी रिक्षा आम्हाला पकडायची आहे आणि खूप छान वाटलं. खूप गर्दी होती तर आम्ही पुढे येऊन रिक्षा पकडलेली आहे आणि विरारमध्ये खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही पुढच्या साईडला येऊन रिक्षा पकडून आम्ही रिक्षामध्ये बसून आम्ही मस्त जात आहे जीवदानीला. आणि जीवदानीला खूपच गर्दी होती तर मस्त वाटत होतं असं हे डोंगराचं वगैरे वातावरण बघून. तर खूप छान वाटलं आणि गर्दी असल्यामुळे खूप छान वाटलं. आणि हे लांबून ओम दिसत होतं आणि लांबून ओम तिथे ओम काढलेलंच आहे. तर 2 ओम आहेत आणि एक स्वस्तिक आहे. आणि हे आम्ही उतरलो जीवदानीच्या डोंगराखाली. तर खूप छान डोंगर आहे आणि डोंगरामध्ये पण मस्त वाटलं कारण की हे सगळे हार फुले वगैरे आम्हाला खूप सतवत होते कारण की हे घ्या ते घ्या हे कंटिन्यू ते लोक करतच असतात. तर त्याचमुळे आम्ही हे बघा स्वस्तिक आहे ते आणि ही आहे माझी बहीण. तर आम्ही नाश्ता केला नव्हतो त्यामुळे आम्हाला नाश्ता करायचा होता आणि मी तेच बघत होते की नाश्ता कुठे करायचं वगैरे. तर खूप मस्ती वाटली आणि खूप छान वाटलं. फॅमिलीसोबत आले की खूप मस्ती वाटते आणि खूप छान वाटतं कारण की फुल टाईमपास होतो आणि तुम्ही कधी कुठे काय जाऊन याल वेळ तुम्हाला काहीच कळत नाही. हे चालला आहे सगळ्यांचा नाश्ता मस्त. सगळीजण मस्त तुटून पडलेले आहेत कारण की सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. कोणीही काही खाल्लेलं नव्हतं. चहा कॉफी या पाणीही पिलं नव्हतं आणि तसेच मस्त थोडासा लाईटली नाश्ता प्रकारे आम्ही केलेला आहे. जाणार आहे शाही भारतात आहे. आता आम्हाला काकानी व्हाईट शर्ट त्यांनी विचारलं यश काकानी की तुमचं चॅनलचं नाव काय. आम्ही बोलू कॉन्टेंट भेट. या देवीला नमस खूप जण करतात. त्याचबरोबर पूर्ण शिडी पहिल्या शिडीपासून ते लास्ट शिडीपर्यंत असं हळदी कुंकू लावून नवस मागितलेला असतात किंवा कापूर जाळत पूर्ण शिडीवरती हा नवस मागितलेला असतात आणि गुडघ्यावरतीही जातात. तर खूप छान नवस मागून हे पूर्ण करतात. तर हे आहे मंदिर आणि मंदिरमध्ये आपल्याला व्हिडिओ शूट करायचा नाही आहे तरी पण शॉर्टमध्ये व्हिडिओ शूट केलेला आहे मी. तर हे आहे वरुण परिसर आणि खूप छान आमचं देवीचं दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर वाटली आम्हाला देवी. तर माझं हे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. थँक्यू फ्रेंड्स. हॅलो मग आम्ही आले आहे विरारतून. आता आम्ही मंदिरमध्ये आता आले. मंदिरमधून आल्यानंतर रिलेटिव्हकडे गेलो. रिलेटिव्हकडे जरा बसून पोहे खाऊन
आता आम्ही विरार स्टेशनला जात आहे. मग तिकडून सीधा घरी आणि तुम्हाला दादर पण दिसणार. दादरवरनं गुरुचं भाजनगर आणि उतरणार. त्याच्यानंतर नाही सुद्धा अंबरनाथला जाणार. त्यांना बोलतोय आम्ही की आमच्याकडे थांबा आठच्याला 35 आहे. 35ची पार्टी करूया. आणि मग टॅक्सी मध्ये राहायला आता मजा आली आहे. चला मग भेटूया.